आजचा जी सीरीज चालू आहे किंवा आजचा जो आपण व्हिडिओ घेणार आहोत तर दॅट इज रिगार्डिंग द सल्फेट फ्री शॅम्पू बेसिकली कोण कोण वापरतं. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडंट, डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजचा जी सीरीज चालू आहे किंवा आजचा जो आपण व्हिडिओ घेणार आहोत तर दॅट इज रिगार्डिंग अ हेअर स्पा. कारण आता जी सीरीज चालू आहे दॅट इज रिगार्डिंग हेअर ट्रीटमेंट्स. आपण हेअर ट्रीटमेंट्स सलॉनमध्ये काय काय आहेत याबद्दल आपण ट्रीटमेंटची एक सिरीज बनवतोय किंवा आज अख्ख्या जे माझ्याकडे सर्व्हिसेस ज्या सलॉनमध्ये आम्ही प्रोव्हाइड करतोय तर त्याच्याबद्दल बऱ्याच जणांची विचारणा होते की तुम्ही नेमकं काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करताय. तर त्याच्याबद्दल आपण एक सिरीज तयार करतोय की सलॉनमध्ये कुठले प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत, रिगार्डिंग हेअर कलरच्या बाबतीत काय काय सर्व्हिसेस आहेत किंवा हेअर ट्रीटमेंटच्या बाबतीत काय काय सर्व्हिसेस आहेत. पुढे जाऊन आम्ही तुम्हाला स्किनच्या बाबतीतल्या सगळ्या सर्व्हिसेस, मेकअपच्या सगळ्या सर्व्हिसेस ह्या सगळ्या आम्ही तुम्हाला मेन्शन करणार आहोत. आजचा व्हिडिओ आपण बनवतोय दॅट इज रिगार्डिंग सल्फेट फ्री हेअर स्पा. आता सल्फेट फ्री हेअर स्पा हा प्रकार काय आहे तर इट इज ऑल रिगार्डिंग लाईक की जेव्हा शॅम्पूमध्ये सल्फेट नसतो तर दॅट इज अ सल्फेट फ्री शॅम्पू किंवा जेव्हा एखाद्या मास्कमध्ये किंवा कंडिशनरमध्ये जर सल्फेट नसतो दॅट इज अ सल्फेट फ्री कंडिशनर किंवा सल्फेट फ्री मास्क. आता ह्याच्यामध्ये नेमकं कारण काय की रेग्युलर शॅम्पू आणि जे सल्फेट फ्री शॅम्पू आहे ह्याच्यामधला नेमका फरक लोकांना काय आहे की बेसिकली काय असं की सल्फेट जेव्हा आपण एखाद्या प्रॉडक्टमध्ये टाकतो तेव्हा जास्ती इंटेन्स क्लिनिंग होतं आणि जेव्हा सल्फेट नसतात किंवा खूप कमी प्रमाणामध्ये असतात तर तेव्हा क्लिनिंग एकदम हलक्या प्रमाणात होतं, खूप वरच्यावर होतं, खूप जास्ती इंटेन्स होत नाही की क्युटिकलच्या आतमध्ये शॅम्पू जाऊन जी काय डस्ट आहे ती काढली जात नाही आणि त्याच्यामुळे एक रिझल्ट पण चांगला येतो. आता सल्फेट फ्री शॅम्पू बेसिकली कोण कोण वापरतं तर केराटिन ट्रीटमेंट ज्यांनी केलेले आहेत किंवा बोटॉक्स केलेला आहे किंवा नॅनोप्लास्टिक केलेली आहे, ब्लूटॉक्स केलेला आहे, सिरामाइड केलेलं आहे, सिस्टीन केलेलं आहे तर हे लोक जनरली सल्फेट फ्री शॅम्पू ह्यांना कंपल्सरी वापरायचा असतो. त्याच्यानंतर मग ज्यांच्या डोक्याला कलर आहे, ज्यांच्या केसांना कलर आहे तर ते लोक स्पेसिफिकली सल्फेट फ्री शॅम्पू वापरतात किंवा त्यांनी वापरायला पाहिजे. बेसिकली आय विल प्रिफर. आता तुम्ही जे रेग्युलर कलर वापरता, तुम्ही जो रेग्युलर शॅम्पू वापरता कलर केल्यानंतर तर तो शॅम्पू काय करतो, क्युटिकल्स ओपन करून क्युटिकलच्या आतमध्ये पण जी काही थोड्याफार प्रमाणामध्ये धूळ आहे तर ती पण काढून टाकतो. आणि जर तुम्ही सल्फेट फ्री शॅम्पू जर वापरताय तर तुमचा हलक्या लेवलला तुमचं क्लिनिंग होईल केसांचं. पण जो रेग्युलर शॅम्पू आहे तर तो डर्ट काढायच्या वेळेला तो कलरचे पिगमेंट्स पण काढतो म्हणून तुमचा कलर लवकर फेडअप होतो. आणि जर तुम्ही आता कलर केअर शॅम्पू किंवा सल्फेट फ्री शॅम्पू जर तुम्ही वापरले तर तुमचा कलर पण जास्ती दिवस राहील, तुमचं केराटिन त्याच्यामुळे जास्ती महिने राहतं. एक साधारणतः केराटिन आता 4 ते 5 महिने राहतं किंवा 5 ते 6 महिने राहतं. तसाच कलरच्या वेळेला जर तुम्ही रेग्युलरली सल्फेट फ्री शॅम्पू वापरला तर तुमचा कलर पण जास्ती दिवस टिकतो. आता आम्ही आमच्या एक्सपिरियन्स सांगतो, जे क्लायंटला आम्ही देतो किंवा मी स्वतः पण वापरतो. आता कलर केल्यानंतर मी रेग्युलर कलर करतो त्यामुळे मी सल्फेट फ्री शॅम्पू वापरतो तर कलर जास्ती दिवस टिकतो, कलरची शाईन जास्ती दिवस मेंटेन राहते, कलर फेड आउट होत नाही आणि रिझल्ट खूप चांगल्यापैकी मिळतो. तर आता हा झाला शॅम्पूजबद्दल. पण आता ह्याचा स्पा पण एक वेगळा येतो. आता स्पा कोणासाठी आहे बेसिकली तर आता ह्याच्यामध्ये कसं आहे की ज्यांच्या केसाला कलर आहे तर त्यांनी पण हा स्पा केला तर उत्तमच आहे. तर ज्यांच्या केसाला केराटिन आहे, स्मूथनिंग त्यांनी केलेलं आहे किंवा आज बोटॉक्स केलेला आहे किंवा आज सिस्टीन केले आहे, नॅनोप्लास्टिक केलं आहे, सिरामाइड केलं आहे, आज असंख्य ज्या ट्रीटमेंट्स आहेत, ज्या प्रोटीन ट्रीटमेंट्स आहेत तर त्या ज्यांनी केलेल्या आहेत तर त्यांनी हा स्पेसिफिकली स्पा करायचा. कॅफिनो आपण आमच्याकडे जो आहे तो दॅट इज कॉल्ड एज कॅफिनो स्पा आहे. तर दॅट इज अ सल्फेट फ्री स्पा आहे बेसिकली. आता माझ्याकडे शियाचा पण जो स्पा आहे त्याच्यावर आपण पुढच्या सिरीजमध्ये बोलणार आहोत. दॅट इज ऑल्सो सल्फेट फ्री स्पा. आता हा स्पामध्ये काय होतं की रेग्युलरली जसं बाकीच्या स्पामध्ये होतं तसंच ह्याच्यामध्ये पण केलं जातं. बट ह्याच्यामध्ये जे प्रोडक्ट्स वापरले जातात दॅट इज कम्प्लिटली सल्फेट फ्री प्रोडक्ट्स. त्याचा शॅम्पू सल्फेट फ्री आहे, मास्क सल्फेट फ्री आहे, कंडिशनर सल्फेट फ्री आहे, बाकी सगळे जे प्रोडक्ट्स आहेत दॅट इज लाईक सल्फेट फ्री प्रोडक्ट्स. त्यामुळे यू गेट व्हेरी गुड रिझल्ट्स फ्रॉम दॅट. परत तुमचा कलर कुठेही फेड होत नाही, परत तुमची केराटिन ट्रीटमेंट्स पण लॉंग टर्मसाठी टिकते. आणि बऱ्याच वेळा असं होतं की केराटिन ट्रीटमेंट केलेली आहे पण स्पा करायचा आणि जर तुम्ही रेग्युलर स्पा केलात तर तुमची ट्रीटमेंट लवकर निघून जाते. पण ह्या ट्रीटमेंट गोज फॉर अ लॉंगर टाईम. आणि जर केराटिन करणाऱ्या लोकांनी जर कन्सिस्टंटली जर सल्फेट फ्रीच शॅम्पूनी ट्रीटमेंट केली किंवा स्पा जर केलात किंवा सल्फेट फ्री शॅम्पूच जर वापरला किंवा सल्फेट फ्री प्रोडक्टची जर त्यांनी स्पा केला तर यू गेट व्हेरी गुड रिझल्ट्स. प्लस तुमची ट्रीटमेंट पण थोडे दिवस जास्ती चालते अजून. दॅट इज विथ आवर एक्सपिरियन्स आय एम टेलिंग यू. त्यामुळे ज्याला कोणाला सल्फेट फ्री स्पा करायचा आहे तर त्यांनी पॅशनमध्ये नक्की या.
आणि त्याचा एक्सपिरियन्स एकदा करून बघा की त्याचा रिझल्ट काय आहे तुम्हाला इथे आल्यानंतर कळेलच. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला याचे नोटिफिकेशन येत जातील. आणि प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इंस्टाग्राम ID पण मी मेन्शन केला आहे, त्याला पण नक्की फॉलो करा. म्हणजे तुम्हाला ह्याच्यातले जे छोटे व्हिडिओज आहेत किंवा जे आम्ही इन्फॉर्मेशन आमच्याकडून रेग्युलर येत असेल तर ती पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत जाईल. थँक्यू व्हेरी मच.